विदर्भ क्षेत्र में इस बार मानसून की देरी ने किसानों की मुश्किलें कई गुना बढ़ा दी है। खरीफ सीजन की बुआई का उपायुक्त समय शुरू हो चुका है, लेकिन क्षेत्र में संतोषजनक बारिश न होने से किसानों की चिंता बढ़ गई है। अधिकतर क्षेत्रों में अब तक इतनी बारिश भी नहीं हुई है कि किसान बुआई के लिए निश्चिंत होकर खेतों में उतर सके। वहीं जिन्होंने बुआई शुरू कर दी है, उनके लिए दोबारा बुआई की आशंका एक नई आर्थिक चुनौती बनकर सामने आ रही है। चंद्रपुर जिले के विसापुर तालुका में बारिश की देरी से सोयाबीन जैसी फसलों की बुआई जोखिम से भरी हुई है। किसान संदीप पाटिल ने बताया है कि बारिश नहीं हुई तो दोबारा बुआई करनी पड़ेगी, जिससे लागत 100 से 125% तक बढ़ सकती है। 1 एकड़ पर करीब 15,000 रुपए का खर्च आता है, लेकिन मजदूर और ट्रैक्टर समय पर न मिलने से दिक्कतें बढ़ गई है। मौसम की अनिश्चितता से उत्पादन पर भी खतरा मंडरा रहा है। किसान सरकार से आर्थिक मदद और मौसम विभाग से सटीक पूर्वानुमान की मांग कर रहे हैं। आता यंदा पाऊस थोडा लेट गेला आहे, त्याच्यामुळे आता पेरणी लेट झाली आणि वरून ट्रॅक्टर नाही। सर्व आता वेळेनुसार पाण्याने चाट दिल्यामुळे थोडंसं पेरणीला उशीर होत आहे आणि ज्यांनी पेरला आहे त्यांना आता दुबार पेरणीचं संकट येणारच आहे। आपल्याकडे वलतीचे कुठे जमिनी आहे? आता ज्यांच्याकडे वलती आहे ते ठीक आहे, 2-3 दिवसात जर पाणी नाही आलं तर 100% दुबार पेरणीचा संकट येणार म्हणजे येणार। आता यावेळी हवामान खात्याने असं सांगितलं का पाणी लवकरच आहे, तुम्ही लवकर पेरणी करून टाका। तर सगळ्यांनी त्याचं आता ज्याने ज्याने त्यांचं ऐकलं, पेरणी करून टाकली। आता दुबार पेरणीची त्यांना संकट येणारच आहे, कारण की आपल्या विदर्भामध्ये 4-5 दिवसापासून पाणीच नाही आणि ज्यांनी ज्यांनी पराठी टोपली आहे, तिसऱ्या दिवशी पाणी नाही आलं का पराठीचं बी फुगून खराब होऊन जाते। हा काम पाण्यावर निर्भर नाही। जसं मान्सूनचा पाणी आहे तो बरोबर ज्या वेळेवर पडला, आता हा प्री मान्सून जे सांगितलं होतं का मे महिन्यात जे पाणी आलं त्याच्यामुळे कोणत्या कोणत्या कास्तकाराचे शेत्या तयार नाही झाले आणि ज्यांचे झाले त्यांना गडबड एवढी होती। हा आता हवामान खात्यानं असं सांगून देतलं जे का तुम्ही आपल्या याच्यात वल पाहून पेरून टाका। आता लोकांनी पेरून टाकले, तिथे तर बिलकुल येणारच आहे। आज उद्या जर पाणी नाही आला दुबार पेरणी होणारच आहे, 100% दुबार पेरणी करावंच लागेल। आता पराठीचा खर्च एकरी 15,000 रुपये येते। 15,000 रुपये येते ना, जे आता गेले ना ते बाया आता वेळेवर भेटत नाही। आता बीज आणा, अजून बिजायचे पैसे सगळं काय आता ते तसंच जैसे ठेवाला काम।